मित्रांनो नमस्कार. आधुनिक राष्ट्रांमध्ये नकाराधिकार ज्याला आपण वेटो पॉवर म्हणतो त्याचे 4 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये ऍब्सोल्यूट वेटो आहे ज्याला निरंकुश नकाराधिकार म्हटलं जातं. त्यानंतर सस्पेन्सिव्ह वेटो आहे ज्याला निलंबनात्मक नकाराधिकार म्हटलं जाईल. त्यापुढे पॉकेट वेटो आहे आणि चौथा आहे क्वालिफाईड वेटो ज्याला गुणात्मक नकाराधिकार असं म्हटलं जाईल. मित्रांनो, भारताच्या राष्ट्रपतींना याच्यामध्ये क्वालिफाईड नकाराधिकार उपलब्ध नाही, जो की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना उपलब्ध आहे. मग हे नकाराधिकार म्हणजे काय, अगदी थोडक्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगतो. जर बघा, संसदेने विधेयक पारित करून राष्ट्रपतींकडे जर पाठवलं आणि राष्ट्रपतींनी त्या विधेयकाला डायरेक्ट संमती नाकारली तर त्याला आपण काय म्हणतो, निरंकुश नकाराधिकार, नाही म्हणण्याचा अधिकार. हा झाला पहिला नकाराधिकार. दुसरा आहे, संसदेने राष्ट्रपतीकडे जर एखादं विधेयक पारित करून पाठवलं तर राष्ट्रपती त्याला पुनर्विचारासाठी संसदेकडे पाठवतो. म्हणजे संमती तर देणार आहेतच, परंतु त्याच्यामध्ये काय ठेवला, सस्पेन्स ठेवला, म्हणून त्याला सस्पेन्सिव्ह वेटो म्हटलं जातं, निलंबनात्मक नकाराधिकार. तिसरा आहे तो म्हणजे पॉकेट वेटो. ज्या पद्धतीने संसदेने राष्ट्रपतीकडे एखादं विधेयक पारित करून पाठवलं त्यावेळेस राष्ट्रपती त्याच्यावरती कुठलीही कृती न करता, म्हणजे त्याला धक्का न लावता, ते विधेयक कितीही कालावधीसाठी तसंच पडून ठेवू शकतात. त्यालाच आपण पॉकेट नकाराधिकार म्हणतो. आणि चौथा जो क्वालिफाईड नकाराधिकार आहे जो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना उपलब्ध आहे, ह्याचा अर्थ असा होतो की संसदेने पूर्वी म्हणजे पहिल्यांदा ज्या बहुमताने हे विधेयक पारित केलं होतं, जेव्हा राष्ट्रपती ते पुनर्विचारासाठी संसदेकडे पाठवतात तेव्हा संसदेला पूर्वीपेक्षा जास्त बहुमताने म्हणजेच विशेष बहुमतानेच पारित करावं लागेल, तेव्हा ते राष्ट्रपतीवरती बंधनकारक असेल. हा नकाराधिकार भारताच्या राष्ट्रपतींना उपलब्ध नाही.